गजाभाऊ हे एक नाव नाहीये, आता ती एक सिस्टीम झाली आहे महाराष्ट्रामध्ये. आणि भरपूर जण त्याच्यासाठी काम करतात. आणि ती झालेली ती भाऊ गँग होती. ती गँग म्हणजे ती अशी गुंडांची गँग नाहीये, वैचारिक लोकांची ती बैठक आहे. आणि जिथे प्रत्येक जण भाऊ लावून काम करतो. तुमच्याकडे चप्पल नसेल तरी चालेल, पण पुस्तक घ्या. तुमच्याकडे घरामध्ये म्हणजे जेवायला ताट असेल तर ते मोडा आणि हातावर खा, पण पोराला शिक्षण द्या. अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात होतं. या व्यवस्थेची भीती नाही, अशा पद्धतीला त्यांनी तुम्ही आणली. म्हणजे एखाद्याची भीती तोडण्याचं तुम्ही काम करू नका, कारण ते फार वाईट असतं. कारण त्या माणसाला जर वाटायला लागलं की नाही माझी भीती तुटली आहे, तर तो काही करू शकतो. आणि जनजीच्या बाबतीतमध्येही असंच झालं. मला वाटत नाही की या देशातला तरुण असा उद्रेकी आहे किंवा त्यांनी त्या पद्धतीने रोड घेतलेला होता. पण त्यांना ते दिसतंय की बाबा सर्व पेपर कुठे आहेत, सगळीकडे आमच्या मार्केटमध्ये जॉब नाही आहेत. आणि कुठे ना कुठेतरी त्यांची निराशा जी आहे ती बाहेर पडली. आणि मला वाटतं की तुम्ही जर त्यांना त्रास देण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उद्रेक प्रचंड होईल. नमस्कार. हे काय नवीनच्या या भागात आपलं स्वागत आहे. 2014ला जेव्हा नरेंद्र मोदी सरकार आलं तेव्हा पहिल्यांदा सोशल मीडिया जो आहे तो येत होता आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून युपीए सरकारवर टीका करत एक जनमत तयार करण्यात आलं होतं. परंतु 2026 मध्ये मात्र सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत. आता मात्र क्रांती किंवा आंदोलन जे आहे ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच बिल्ड होत आहे. आणि आपण जर बघितलं असेल कॉक्रोच जनता पार्टी ही खरं तर इंस्टाग्रामच्या माध्यमातून स्थापन झाली आणि त्यानंतर नीटच्या परीक्षेसाठी रस्त्यावर विद्यार्थी उतरले आणि एका केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. महाराष्ट्रात गेले 4 वर्ष हेच काम ट्विटरवर गजाभाऊ करत आहेत आणि आज गजाभाऊ विशेष पाहुणे म्हणून आपल्याबरोबर उपस्थित आहेत. गजाभाऊ, तुमचं स्वागत आहे हे काय नवीन मध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न हा की हे गजाभाऊ नेमकी कोण आहेत की जे अमेरिकेमधनं महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि समाजकारणावर प्रभाव पाडत आहेत? जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. मी गजाभाऊ. माझं पहिल्या सुरुवातीला तुमचं हा नवीन उपक्रम चालू करताय त्याबद्दल अभिनंदन. आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कोणीतरी धाडस करते मला रीच करण्याचं आणि माझा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण प्रचंड विद्रोही मानलं जातं, माझ्यापासून लांब राहण्याचा भरपूर जण प्रयत्न करतात. आणि तुम्ही पहिला व्हिडिओ घेताय त्याबद्दल धन्यवाद. मी गजानन गायकवाड माझं नाव. पेशाने मेकॅनिकल इंजिनियर आहे. गेली 20 वर्ष मी अमेरिकेत काम करतोय. आणि आता ते गजाभाऊ म्हणून नाव मजेत चालू झालं तर महाराष्ट्राला ते पूर्वी कसे की कुसुमाग्रज म्हणून लेखणीने चालू व्हायचे, तसं मी गजाभाऊ हे मजेत मित्र बोलायचे, मला बोलवायचे. त्याच्यानंतर ते चालू झालं तर त्या लेखणीने मी चालू केलं आणि ते नाव इतकं महाराष्ट्रांनी डोक्यावर उचलून धरेल मला कधी वाटलं नव्हतं. तर असा प्रवास आहे. ती गँग का स्थापन झाली? म्हणजे गजाभाऊ इंडिव्हिज्युअल म्हणून आपण असं विचार करू की चला माझी इच्छा होती, पण ही गँग का झाली? ते ऍक्च्युली कसं आहे की प्रत्येकाने, मी ज्या वेळेला लेखणीने चालू केलो गजाभाऊ म्हणून, आणि काही लोकांनी माझ्याबरोबर त्या प्रवासामध्ये जॉईन झाले. आणि मग प्रत्येकाने कसं आहे की महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठेतरी तुम्ही अघोषित, म्हणजे महाराष्ट्रात नाही देशातच अघोषित एक डिक्टेटरशिप आहे. आणि प्रत्यक्षात आपलं मत व्यक्त करायला भरपूर लोक घाबरत होती त्यावेळेला, आणि आजही घाबरतात. कारण काही केसेस टाकल्या जातात, काही गोष्टी होतात त्याच्यामुळे, आणि तुमच्या फॅमिली सफर होते या सगळ्या प्रवासामध्ये. मग त्यावेळेला आपली स्वतःची आयडेंटिटी प्रत्येकाला लपवायची होती की मला माझं ओरिजिनल नावाने येऊन लिहिण्यापेक्षा मला जे काही लिहायचं आहे त्याचं मला फ्रीडम हवा आहे. आणि मला त्याची भीती नको आहे. म्हणजे त्याच्यासाठी मग प्रत्येकाने माझं नाव बघून त्यांनी ते धनु भाऊ, कुणी बाकीचे भाऊ, असे वेगवेगळे भाऊ लावून 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 चालू, कुणी ताई लावलं. आणि मग त्याच्यानंतर ती असं तो एकदा ते सुरुवात केली आणि तो वाढत गेली आता, आणि ती गँग झाली. भरपूर जण, म्हणजे तो गजाभाऊ हे एक नाव नाहीये, आता ती एक सिस्टीम झाली आहे महाराष्ट्रामध्ये. आणि भरपूर जण त्याच्यासाठी काम करतात. आणि ती तशा महाराष्ट्राचं पद्धतीने तयार राजकारण. झालेली ती भाऊ गँग होती. ती गँग म्हणजे ती अशी गुंडांची गँग नाहीये, वैचारिक लोकांची ती बैठक आहे. आणि जिथे प्रत्येक जण भाऊ लावून काम करतो. भाऊ किंवा भाई हे खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात होते. पहिल्यांदा असं झालं की विरोधामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून भाऊ एक विरोधी पक्ष तयार झाला. तर खरंय, संतोष खरं. देशमुख पासून खरं तर आपण बघितलं तर एक मोठा आवाज निर्माण झाला होता. कारण संतोष देशमुखचे अनेक पुरावे जे आहेत, जे चार्जशीट मध्ये आले होते की कशा पद्धतीने मारहाण झाली होती. आणि तेव्हा आठवत असेल की अधिवेशन सुरू होता आणि जेव्हा ते फोटोज आले
तुझ्या माध्यमातून ते फोटो आले आणि नंतर पूर्ण महाराष्ट्रभर ते फोटो पोचले आणि दुसऱ्या दिवशी जे आहे मंत्र्यांचा राजीनामा झाला होता. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा पडतो की ज्या गोष्टी महाराष्ट्रात असून किंवा मुंबईत असून पत्रकारांच्या हाती लागत नाही, त्या गजाभाऊच्या हातात कशा लागतात? खरं तर हे माझं सक्सेस मी मानत नाहीये आजच्या सिच्युएशन मध्ये. हे अनफॉर्च्युनेटली दुर्दैवीपणाने मी हे फेल्युअर मानतोय आपल्या तिथल्या सिस्टीमचा. मी भरपूर वेळेला त्याच्यासाठी पत्रकारांनाही दोष देत नाही किंवा तिथल्या पोलिसांनाही दोष देत नाही. पण या ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांना माहिती असून पण लोक व्यक्त व्हायला घाबरतात. आणि मग व्यक्त होत घाबरत असताना ज्या वेळेला मी 3-4 वर्षापूर्वी मी लिहायला चालू केलं त्यावेळेला एक क्रेडिबिलिटी मेंटेन झाली आणि लोकांना एक विश्वास बसला की मी माझे सोर्सेस रिव्हील करत नाहीये. मी लोकांना सांगत नाही की मला कुठून इन्फॉर्मेशन येते, कोण मला इन्फॉर्मेशन देते. आणि पण त्यांना व्यक्त व्हायचं होतं. हळूहळू त्या पद्धतीने त्या लोकांनी वेगवेगळ्या विषयांमध्ये मला कॉन्टॅक्ट करायला चालू केलं की बाबा हे घडतंय, अशा पद्धतीने घडतंय. ज्या वेळेला संतोष देशमुख यांचं प्रकरण झालं होतं त्यावेळेला त्या ठिकाणी एक मोकारपंथी नावाचा ग्रुप होता आणि दहशत इतकी प्रचंड होती की त्या लोकांनी त्या पूर्ण हत्येचं लाईव्ह प्रक्षेपण जशा पद्धतीने करतात की नाही तशा पद्धतीने लाईव्ह प्रक्षेपण एका मोकारपंथी नावाच्या ग्रुपमध्ये केलं होतं. म्हणजे त्यांनी त्या मोकारपंथी नावाच्या ग्रुपला ग्रुप व्हिडिओ कॉल केला होता आणि त्या ग्रुप व्हिडिओ कॉलमध्ये ते दाखवत होते की आम्ही हे करतोय. आणि ज्या वेळेला हे झालं होतं हे याला आंदोलनाला काही जातीय रंग, धार्मिक रंग पण जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला होता. पण माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आली होती ती त्यांच्याच गल्लीतल्या वंजारी समाजातल्या मुलांकडून, हे मी पहिल्यांदा रिव्हील करतोय, वंजारी समाजातल्या मुलांकडून मला ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड झाली होती की हे असं असं आमच्या ग्रुपमध्ये होतंय आणि भाऊ तुम्ही लक्ष द्या आणि हे मांडण्याचा प्रयत्न करा. आणि पहिले काही दिवस तर सरकार मान्यच करत नव्हते की असं काही झालंय, असं काही घडलंय. म्हणजे सोशल मीडियावर त्यांनी मान्य केलं नाही, कुणी मान्य केलं नाही. जवळजवळ 15-20-30 दिवस जे करणारे होते व्यक्ती, जे प्रमुख व्यक्ती आहे सूत्रधार, ती इव्हन विधानसभेच्या आवारात होती. आणि मला माझ्यापर्यंत ही माहिती पोहोचते तर मला फक्त एवढंच सांगायचं होतं की गृह मंत्रालयाकडे, पोलिसांकडे ही सर्व माहिती होती, त्यांना कल्पना होती, तरी पण ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आणि नंतर ते फोटो रिलीज झाले. आणि हे दुर्दैव आहे, कधी कधी आपण बोलतो त्या गोष्टीला एखाद्या वेळेला व्हिज्युअल इम्पॅक्ट नसेल. म्हणजे जसं खरातांच्या ह्याच्यामध्ये जर कोणी सांगितलं असतं की असं झालंय तर हे पटलंच नसतं की हे असं होतंय महाराष्ट्रामध्ये आणि मान्यही नाही केलं असतं. पण ज्या वेळेला व्हिडिओज किंवा फोटोज ज्या वेळेला आले त्यावेळेला व्हिज्युअल इम्पॅक्ट पडला आणि ते फोटो म्हणजे ती एक प्रोसेस झाली आणि लोकांकडून त्या माहिती मला हळूहळू येणं चालू झालं की बाबा की हे तू मांड, हे हे येते आमच्याकडे आणि हे तू मांड या विषयावर. आणि मग मी ही चेकिंग करून एक प्रोसेस बनवून प्रत्येक जणांनी एक पूर्ण टीमने त्याचा रिसर्च करून आणि मग ते मांडायला चालू केलं. अशा पद्धतीने कदाचित लोकांच्या मनामध्ये भीती आहे. तिथल्या पत्रकारांनी उद्या जर म्हणजे किंवा एखाद्या नेत्याकडे गेला, आज जो नेता माझ्याबरोबर आहे तो उद्या कधी सत्ताधाऱ्यांकडे जाईल आणि माझे सोर्सेस रिव्हील करेल याची भीती प्रचंड मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे त्यांना हे बोलायचं आहे. पण तिथल्या सोर्सेसवर, तिथल्या लोकांवर त्यांचा विश्वास राहिला नाही अनफॉर्च्युनेटली. आणि लोकांना आपली स्वतःची काय म्हणतात ते फ्रीडम, आपली परिवार धोक्यात आणायचं नाही, बोलायचं आहे. त्यामुळे ते कदाचित तो सोर्स मी एक असा माध्यम झालेलो आहे की लोकांना वाटतं की ह्याच्याकडे पाठवून द्यावं, हा बोलेल आणि आमचं नाव रिव्हील आता होणार नाही. आता आपण कॉक्रोच जनता पार्टी आली, तुम्ही बघितलं असेल की मजे ती स्थापन झाली असं म्हणतात आणि त्यानंतर हे आंदोलन उभं राहिलं. महाराष्ट्रात पण गेल्या अनेक वर्ष पेपर फुटिंगचे विषय येत असतात. आपण बघितलं आता नुकताच सीईटीची परीक्षा होती ती रद्द झाली. तुम्ही MSCETचा पेपर लीक झाला ह्याची पण माहिती ट्विटरवर पहिल्यांदा टाकली होती. काय माहिती आहे त्यामध्ये? नाही, आता MSCITच्या पेपरमध्ये तर तुम्ही मला याच्यामध्ये पुन्हा एक सांगायचं आहे की मी स्वतः एक हंबल बॅकग्राऊंड मधून येतो आणि कुठेतरी मी एक 100भर स्पर्धा परीक्षा स्वतः दिलेल्या आहेत आणि त्या 100 मधल्या मी 99 स्पर्धा परीक्षेमध्ये मी स्वतः फेल आहे. पण स्पर्धा परीक्षा एक स्वप्न दाखवतं माणसाला. आणि या स्पर्धा परीक्षेतून जर गरीबाच्या मुलाला जो अधिकार मिळतो, त्याच्याकडे काही पैसा नसतो, त्याच्याकडे कोणता वारसा नसतो किंवा त्याच्याकडे कोणता एक मार्ग नसतो, जो त्याला जे काही घडवायचं आहे त्याचं आयुष्य हे स्पर्धा परीक्षेतून असतं. आणि हे जे काही CGPच्या माध्यमातून झालं किंवा विद्यार्थ्यांचं जे काही आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणावर झालं, तर महाराष्ट्रातच नाही तर देशभरात सगळे पेपर फुटत आहेत. म्हणजे आणि सरकार मान्य करायला नाहीये. म्हणजे ते पेपर्स
मोबाईलवर येत आहेत, ते पेपर्स लोकांच्या म्हणजे मार्क्स बदलले जातात. म्हणजे विचार करा की कसं शक्य आहे की मी काही ऐकल्या गोष्टी मी अजून ते क्लिअर बघितलं नाहीत, पण एखादी व्यक्ती 50% मार्क म्हणजे 12वीचा जो पेपर असतो, 12वीचा मी 12वी केलेली, 12वी सायन्स पीसीएमच्या दोन्ही गोष्टी म्हणजे पीसीएम ला जो सिलेबस असतो तोच तुमचा म्हणजे सीईटी ला असतो. जर तुम्हाला पीसीएम ला जर तुम्ही जर 12वीची परीक्षा देता त्याच्यामध्ये 50% मार्क पडतात आणि ज्या वेळेला सीईटीची परीक्षा होते 100% त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे 99.67% इतके छान मार्क तुम्हाला पडतात. त्यावेळेला तुमच्या म्हणजे इतका ओव्हर म्हणजे जी परीक्षा फक्त 15 दिवस किंवा 30 दिवसाच्या फरकाने होते त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणारा जो फरक आहे तो एवढा प्रचंड मोठा. त्याच्यानंतर ज्या मुलांना मार्क पडले त्यांचे वडील हे प्रभावी त्या त्या राजकारणातली प्रभावी लोक असतात. मग जर अशा गोष्टी होत असल्या तर मग त्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. आणि ह्या लोकांना मी पुन्हा एकदा सांगतोय की ज्या वेळेला हे पेपर फुटले त्याच्या वेळेला त्याची ही इन्फॉर्मेशन म्हणजे ज्या लोकांना शंका वाटली त्यांनी मला ती पाठवून दिलं की बाबा ह्या विद्यार्थ्यांना आम्ही ओळखतो, आम्ही पर्सनली ह्या विद्यार्थ्यांना ओळखतो, एवढे मार्क त्यांना पडणं शक्य नाही. आणि ह्या विद्यार्थ्यांना इतके मार्क कसे म्हणजे 10वीला नापास होते काही जण आणि 12वी मध्ये एकदम पर्सेंटाईल मध्ये 97-98% मिळतात. आणि काय होतं की या अशा परीक्षेमध्ये जर घोळ झाला तर होतं काय की जिथे सरकारी शाळा आहेत, सरकारी कॉलेजेस आहेत, तिथलं ऍडमिशन गोरगरिबांना मिळणं अगदी अगदी डिफिकल्ट होते. आणि हे सरकारने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, कारण जर हे देत नसले लक्ष तर भविष्यात सीजीपी पेक्षाही फार मोठं आंदोलन हे देशभरात उभारलं जाईल कारण विद्यार्थ्यांकडून. कारण आपण महाराष्ट्राकडे बघितलं तर महाराष्ट्रामध्ये असे काही महान पुरुष होऊन गेलेत की ज्यांनी सांगितलंय की तुमच्याकडे चप्पल नसेल तरी चालेल पण पुस्तक घ्या, तुमच्याकडे घरामध्ये म्हणजे जेवायला ताट असेल तर ते मोडा आणि हातावर खा पण पोराला शिक्षण द्या. अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात होतं. आणि महाराष्ट्रामध्ये इतके मोठे मोठे महान पुरुष होऊन गेलेत म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांसारखे ज्यांनी स्वतःच्या बायकोचा दागिना विकून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही आज त्या गरीब मुलांचं ओरबडून आपल्या पोरांना देण्याचा प्रयत्न करता आणि हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि ह्या म्हणजे ही मुलं प्रयत्न करतायत म्हणजे हे लोक जाऊन प्रयत्न करतात पण ह्यांना दाद मिळत नाही आणि कुठेतरी मायाकडे आल्यानंतर मग ते महाराष्ट्रामध्ये व्हायरल जाते. ती एक गोष्ट आहे. आपण जसं आता एमएससीईटी बद्दल बोललो तर ज्या नेत्यांचं नाव येत आहे किंवा त्या पक्षातर्फे असं सांगण्यात येत आहे की पर्सेंटाईल वेगळे पर्सेंटेज वेगळे त्यांनी त्याच्यासाठी जास्त अभ्यास केला नाही, ह्याच्यासाठी जास्त अभ्यास केला. ही स्पष्टीकरण कुठेतरी बाय करता येत आहेत का? किंवा टीईटीचं जर आपण म्हटलं तर तेव्हा पण सरकारकडनं असं सांगण्यात येतं की नाही आम्ही प्रिएंटिव्ह ऍक्शन घेतली, आम्ही पहिल्यांदा जसं आम्हाला कळलं की पेपर लीक आहे तर आम्ही अटक केली, तर आम्ही कारवाई केली. नाही असं म्हणजे तुम्ही जे बोलताय की पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज मध्ये जो काही फरक दाखवण्याचा प्रयत्न करताय एखाद्या व्यक्तीला म्हणजे ते गणित असतंच. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर 50% मिळालेत तर समजा की पर्सेंटाईल म्हणजे 180 मार्क मिळणाऱ्याला म्हणजे 200 पैकी 180 मार्क मिळणारा व्यक्ती 100% मिळवणं. पण या अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा असतात ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स असतात त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवणारी मुलं प्रचंड कमी असतात. त्यामुळे 180, 190 किंवा 195ला पण 100% होत असेल म्हणजे 200 पैकी 200 नसतात. पण ही मुलं जी आहेत त्यांची जी प्रगती बघाल तुम्ही तर ती प्रगतीचा जो म्हणजे तो आलेख असतो ना एक एक प्रकारे जे समांतर जातो तर तो समांतर तुम्हाला कुठेही दिसत नाही. तुम्हाला असे प्रचंड योगायोग पूर्ण तुम्हाला स्प्रेड त्या रिझल्ट म्हणजे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसतील. आणि जर तुम्ही हे असं करत असाल म्हणजे आम्ही ऍक्शन घेतली आम्ही नंतर पकडलं हे याला काही अर्थ नाहीये. तुम्ही परीक्षा म्हणजे तुम्ही बघा की नीटची जी परीक्षा झाली नीटच्या परीक्षेमध्ये ज्यावेळेला पेपर फुटला त्यावेळेला 21 मुलांनी काहीतरी आत्महत्या केली होती आणि तो आकडा कदाचित जास्त असेल 21 जणांपेक्षा. पण जगामध्ये तुम्हाला असं कुठे दिसणार नाही की 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. आणि जर अशी आत्महत्या अमेरिकेत किंवा कुठे युरोपमध्ये झाली असती तर केवढी मोठी न्यूज असते. त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही री एक्झाम घेता त्यावेळेला पण विद्यार्थी उद्या एक्झाम आणि त्याच्या अगोदरच्या स्ट्रेस नाही कारण तो स्ट्रेस प्रचंड म्हणजे मी स्वतः त्या स्पर्धा परीक्षा दिल्यामुळे मला माहितीये की तुमचं हार्ट लिटरली त्यावेळेला ज्या पद्धतीने पंप करत असतात ज्या प्रेशर खाली असतात तुम्हाला एकच संधी मिळते कदाचित तुम्हाला 2 संधी मिळतात पण त्याच्यापेक्षा जास्त संधी नसतात. मग ती तुमची स्वप्न त्यावेळेला कुठेतरी तुटतात. आणि
त्याला तुम्हाला ज्या वेळेला वाटतं की हे तुटण्याचं कारण जर सरकार असेल तर ते फार प्रचंड वाईट आहे ना, की बाबा तुमच्या चुकीमुळे मला हा त्रास भोगावा लागतो. आणि 16, 17 वर्षाचा मुलगा आत्महत्या करतो हे तुम्हाला समजतच नाहीये की काय स्थितीमधून 16, 17 वर्षाचा मुलगा जात असेल. असं नाहीये की 30, 35, म्हणजे पूर्वी शेतकरी आत्महत्या करत होते महाराष्ट्रामध्ये, ते वाढलेत. आत्महत्या करण्याचे लग्न होत नाहीत म्हणून आत्महत्या करतायत आता. परीक्षेचे पेपर फुटतात म्हणून 16, 17, म्हणजे आत्महत्या करण्याचं वय तुम्ही 18च्या खाली आणले. आणखी आता तुम्ही किती खाली जाणार आहे? म्हणजे शिक्षणाचा बाजार तर प्रचंड या 10 वर्षामध्ये क्लास सेग्रिगेशन तर प्रचंड झालेलं आहे. श्रीमंताची पोरं एका शाळेत जात आहेत, गरिबांची पोरं एका शाळेत जात आहेत. आम्ही जेवढ्यात इंजिनिअरिंग केलंय ना, म्हणजे 10,000 रुपयाला वर्षाला फी होती, आज तुमच्या म्हणजे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी इलेमेंटरी स्कूलचं 2-2 लाख रुपये फी आहेत. मग ह्या मुलांची जी स्वप्न आहेत की मला जे प्रायव्हेट स्कूलपेक्षा सरकारी स्कूलमध्ये जायचं आहे आणि तिथून मला काहीतरी बनायचं आहे, ती तुम्ही स्वप्नच तोडण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे ही प्रोसेस, म्हणजे सरकारचं हे मी बायच नाही करत आहे. तुम्हाला या गोष्टींमध्ये सिरियसनेस असणं गरजेचं आहे की ही पुढची पिढी जी काही इंजिनियर होणार आहे, ही डॉक्टर होणार आहे, ते तुमचा देश घडवणार आहे. आणि जर अशा पद्धतीच्या परिस्थितीमधून जर एखादा तयार झालेला इंजिनियर असेल, म्हणजे पेपर फुटीमधून आणि डॉक्टर झालेला असेल, तुमच्या देशाचं भवितव्य चांगलं नसणार आहे त्याच्यामध्ये. तर मला त्याच्यावर भरपूर काय बोलायला आवडेल, पण हे मी बायआउट नाही करत आहे सरकारकडे. सरकार जे बोलतंय की बाबा आम्ही ऍक्शन घेतली, आम्ही हे केलं, तुम्ही एक पेपर नीट नाही घेऊ शकत आहे. प्रत्येक पेपरच्या बाबतीमध्ये शंका घेतात विद्यार्थी आता, आणि त्यांना विश्वास बसलेला नाही. म्हणजे जर असं होत राहिलं तर गुणवंत विद्यार्थी कदाचित स्पर्धा परीक्षेपासून प्रचंड लांब जातील असं मला वाटतं. नीटच्या वेळेला पण आपण जर बघितलं, री एक्झाम झाल्यावर आता पण एका मुलीने आत्महत्या केली. अगदी काल करेक्ट. परवामध्ये पण एका मुलीने आत्महत्या केलेली आहे. नीटच्या बाबत आपण जर बघितलं, आंदोलन झालं, सगळं झालं. आता त्या आंदोलनातल्या भाषेपासून प्रत्येक गोष्टीवर स्क्रुटिनी करायला सुरुवात झाली. तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून असं सांगण्यात येते, नीटचा पेपर काय धर्मेंद्र प्रधानांनी फोडला का, राजीनामा घ्यायची काय गरज आहे, किंवा सरकारचं काय चुकलं, हे ज्या पद्धतीने प्रोजेक्शन करण्यात येत आहे, ह्याला कसं बघता? नाही, आता एखादं समजा की एखाद्या ठिकाणी रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेतं? म्हणजे एखादा जर क्रिकेट इंडियाची टीम जिंकली तर त्याचं श्रेय कोणाला दिलं जातं? कॅप्टनला दिलं जातं की याच्या नेतृत्वाखाली हे जिंकलं गेलेलं आहे. जर एखादी पेपर फुटत असेल तर तुमच्याकडून त्यावेळेला तुमच्याकडून करेक्टिव्ह ऍक्शन्स होणं गरजेचं होतं. तुमच्या करेक्टिव्ह ऍक्शन्स त्या पद्धतीने झाल्या नाहीत. मग जर तुमच्याकडून, म्हणजे तुम्ही मागे बघाल तर इतिहासामध्ये आपल्याकडे रेल्वे मंत्र्यांनी ऍक्सिडेंट झाला म्हणून राजीनामा दिला. तर तुम्ही जर एखादं काम तुमच्याकडे असाइन केलेलं आहे अँड इफ यू आर नॉट एबल टू डू दॅट वर्क, तर तुम्ही ग्रेसफुली स्टेप डाऊन होणं पण गरजेचं आहे कधी कधी, की बाबा नाही होतंय माझ्याकडून हे काम, आणि याच्यामधून माझ्याकडून मी 100% सिरियसली ते काम नाही देऊ शकत आहे. तर हेही फार महत्वाचं होतं की धर्मेंद्र प्रधानांनी ग्रेसफुली स्टेप डाऊन याच्यामध्ये करणं गरजेचं होतं. आणि धर्मेंद्र प्रधानांचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे एखादी गोष्ट होत असेल, म्हणजे आता एखाद्या ठिकाणी एखादा गुन्हा घडला समजा राज्यामध्ये, तर कुणाला जबाबदार धरतो? गृहमंत्र्यांना, की तुमचा कायद्याचा धाक राहिलेला नाहीये. तशाच पद्धतीने जर एखादा पेपर फुटतो तर त्या शिक्षण मंत्र्यांवरच हे होणार आहे की बाबा शिक्षणाची जी स्थिती आहे आज, म्हणजे शिक्षणाचा जो काही पद्धतीने बाजार मांडला गेलाय आणि ज्या पद्धतीने हे सगळं काही घडतंय, मग शिक्षण मंत्र्यांचीच जबाबदारी असणार, बाकी कुणाची जबाबदारी असणार आहे? म्हणजे त्यांनी करेक्टिव्ह ऍक्शन घेऊन कदाचित, मी तुम्हाला सांगू का, हे धर्मेंद्र प्रधानांना करता आलं असतं की ज्या दिवशी पेपर फुटला त्या दिवशी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स देण्याचं, विद्यार्थ्यांना धैर्य देण्याचं काम त्यांनी केलं का? विद्यार्थ्यांशी कम्युनिकेशन करण्याचं काम केलं का? पालकांशी कम्युनिकेट करण्याचं काम केलं का? मला नाही वाटत की त्यांनी अशा पद्धतीचं कुठलंही काम त्याच्यानंतर केलं, किंवा त्यांनी कदाचित लाईक आम्ही काय काय ऍक्शन्स घेतो याच्यानंतर हे बोलण्याचं काम आणि विद्यार्थ्यांमध्ये जाण्याचं काम करणं गरजेचं होतं. त्यांनी गेले नाही तिथे. कदाचित ज्या वेळेला जंतर मंतर आणि हे आंदोलन चालू होतं त्या विद्यार्थ्यांना फेस करणं गरजेचं होतं आणि त्यांच्याकडे जाऊन चर्चा करणं गरजेचं होतं, तेही नाही केलं. उलट उर्मटपणाने आमच्या सरकारमध्ये राजीनामा होत नाही अशा पद्धतीचं वातावरण धर्मेंद्र प्रधानांचा स्टँड होता. आणि कसं असतं की ही जे तरुण मंडळी आहेत त्यांची बोलण्याची भाषा, त्यांची शिवराळ भाषा हे व्हेरी कॉमन आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर शिवराळ विद्रोही नेते होऊन गेलेले आहेत. मग विद्यार्थ्यांनी एक दोन रागातून शिव्या दिल्या तर तुम्हाला एवढं वाईट वाटण्यासारखं काय नाही. म्हणजे त्यांच्यावर केसेस टाकणे, त्यांच्यावर गुन्हे घालणं आणि हे करणं, ते
व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतं, कारण तोही सरकारने ते गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आम्हाला हाच प्रश्न विचारायचा होता. जेनझीच्या भाषेवर खूप मात्र आक्षेप आले. खूप काका काकू आजी आजोबा व्हिडिओ करतायत आता, सेल्फी व्हिडिओ. ही भाषा कशी चुकीची आहे, आजोबाच्या वयांच्या माणसाला असं तुम्ही बोलता का, सावित्रीच्या मुली असं कसं बोलतायत, आणि आंदोलन करायचंय विरोध करायचंय तर करा. तुझ्या भाषेबद्दल पण नेहमी आक्षेप राहिले की तू कसा, तुझी भाषा कशी आहे, तू कसे आक्षेप घेतो. तुला काय सांगावं लागेल तुझ्या पिढीला पण आणि जेनझीच्या भाषेबद्दल पण. आता मी सांगली कोल्हापूर पट्ट्यातून येतो. आमच्याकडे तुम्ही जर कोकण आणि बाकीच्या भागात जाल तर शिव्या देणं म्हणजे इवन सांगलीमध्ये आमच्याकडे शिवी आहे. म्हणजे इवन ज्या शिवीचा, रांडाच्या ह्या शिवीचा वापर तुकाराम महाराजांनी आपल्या ओव्यातून, अभंगातून पण केलेला आहे. तर मी सांगेन की हे मित्राला बोलवताना आपुलकीने बोलवला जाणारा पण शब्द आहे. तर मला असं वाटतं की शिव्या देणं हे काही असभ्यपणाचं लक्षण नाहीये. खेड्यापाड्यात कमीत कमी शब्दात लोक आपलं व्यक्त होतात आणि हे शिव्या दिल्या जातात. जेनजीच्या भावना मांडण्याचं माध्यम प्रचंड वेगळं आहे. कदाचित आज ज्या पद्धतीने ते मांडतायत, उद्या ते ज्या वेळेला कॉर्पोरेटमध्ये काम करतील त्यावेळेला कॉर्पोरेटमध्ये त्या पद्धतीची भाषा वापरणार नाही, पण ते त्यांचं वय आहे, त्या वयामध्ये अल्लडबाजी भरपूर होते, त्या पद्धतीने ते मांडतात. आणि माझ्या भाषेबद्दल मी इतकंच सांगेन की माझ्यापेक्षाही विद्रोही शिवराळ लेखक या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी भरपूर काही लिहिलेलं आहे, ते जे वाचण्यालायक आहे. पण भाषा हे एक माध्यम आहे. प्रत्येक जण आपल्या भाषेचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतो आणि कदाचित माझ्या बोलण्याच्या पद्धतीमुळे लोक भरपूर माझ्याशी कनेक्ट झालेत. म्हणजे ज्या पद्धतीने रांगड्या भाषेमध्ये मी बोलतो त्यामुळे ते कदाचित आवडत असेल लोकांना, असं आहे. पण माझा हेतू एक कधी अशी कोणाला दुखवायचा नसतो. एक अशी पण चर्चा झाली की अभिजित दिपके अमेरिकेत आपलं सगळं सोडून आला, इथं आंदोलन केलं. गजाभाऊ मात्र उंटावरनं शेळ्या हाकतोय, ते तिकडनंच तो लिहितोय. तो कधी मैदानात उतरणार, असं चॅलेंज तुला पण देण्यात आलं. ऍक्च्युली हा चांगला प्रश्न आहे, कारण मला तरी माझं सांगली फार प्रचंड मिस करतो. गेली आता काही वर्ष मला सांगली देता येत नाही. मी दर 6 महिन्याला तिथे सांगलीत यायचं. माझ्या शहरावर, पुण्यावर, मुंबईवर प्रचंड प्रेम आहे. म्हणजे मुंबईत येऊन विंडो सीट मध्ये बसून एक भांड भरून सीएसटी ला जाऊन परत येणं माझ्यासाठी फार मोठं हे असतं. किती जग फिरलो तरी माझ्या गावामध्ये मला फार प्रचंड आवडतं यायला. पण काय आहे की आता हे झालंय असं की माझ्यावर इतक्या केसेस टाकल्यात, माझ्या प्रत्येक पोस्टसाठी त्यांनी केसेस माझ्यावर टाकलेल्या आहेत. आणि माझ्या जवळ इतके जे काही माझे मित्र आणि भरपूर मोठा परिवार आहे जो माझ्यावर प्रेम करतो, ज्या वेळेला मी तिथे येईन त्यावेळेला मला अटक होणार ही गोष्ट तर व्हेरी क्लिअर आहे. मग त्याच्यासाठी त्यांनी काही केसेस टाकतील आणि मला त्याची भीती नाहीये. म्हणजे एकदा ती सुरुवातीला भीती होती की माझ्यावर केसेस टाकतायत आणि याचा परिणाम होईल, पण आता ती भीती नाहीये. पण काय आहे की या प्रोसेसमध्ये, प्रोसेस इज अ पनिशमेंट. आणि ज्या वेळेला ती प्रोसेस ज्या वेळेला चालू करतात, ज्या वेळेला ज्या पद्धतीने पोलीस आपली प्रोसेस चालू करतात महाराष्ट्रामध्ये, ती प्रोसेस तुम्ही बघितलं असेल की संग्राम पाटील आणि बाकी इतर व्यक्तींच्या बद्दल, तर त्याच्यामध्ये ते कोर्टामध्ये जातच नाही, कोर्टाकडून फक्त वेळ मागवत राहतात. मी कोणताही गुन्हा गेलेला नाहीये. मी जे मला वाटतं ते मी लँड ऑफ द लॉज, अमेरिकेचे लॉज मी फॉलो केले आहेत, भारताचे लॉज मी फॉलो केलेले आहेत. आतापर्यंत कोणतीही केस ही कोर्टापर्यंत घेऊन गेलेली नाही. पण मी जर आलो तर माझ्या आजूबाजूच्या लोकांना इतका त्रास होईल या सर्व गोष्टींचा, तर त्या गोष्टीचा त्रास मला त्यांना होऊन द्यायचा नाही. माझ्या आई वडिलांना, माझ्या बहीण भावंडांना किंवा माझ्या मित्रांना ते सगळं सोडून माझ्या मागे येतील एवढी मला गॅरंटी आहे. मग तो त्रास नाही होऊन द्यायचा म्हणून मी ते थांबलोय. आणि कदाचित ते, आणि दिपकेच्या बाबतीत पण ते तसंच म्हणत होते की दिपके ज्या वेळेला त्याने अकाउंट काढलं त्यावेळेला ते म्हटले की तू महाराष्ट्रात येऊन, तू जमिनीवर येऊन दाखव, इथे येऊन पार्टी चालू कर, त्याच्यानंतर तू आंदोलन करून दाखव. आणि त्याने केल्यानंतर ते म्हणतात की आता तू तू करायला नाही पाहिजे होतंस. तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रोसेसमध्ये भरपूर जणांना, मला एकट्यालाच त्रास होणार नाही आणि मला त्याची भीतीही नाही, मला जर त्रास झाला तर. पण भरपूर लोकांना माझ्यामुळे त्रास होईल आणि मला तो करून द्यायचा नाही, म्हणून मी ते अवॉइड करतोय आता सध्या. मला एक प्रश्न विचारायचा होता की खरे तर गेले किती वर्ष तू लिहितोयस, अजूनपर्यंत तुझ्या घरापर्यंत हे गेलं नाही का? म्हणजे ठीक आहे तू अमेरिकेत आहे, पण इकडच्या सांगली किंवा मुंबईत पोहोचले नाही का? तुझ्यापर्यंत पोहोचले नाही, तुझ्या फ्रेंड्स पण पोहोचले नाही, तुझ्या एम्प्लॉयर पर्यंत पोहोचले नाहीयेत का? नाही, मी म्हणतो की जिथे कुठे ते जाऊ शकतील त्यांनी ते सगळे गेलेले आहेत. माझ्या घरी तर त्यांनी भरपूर वेळेला चक्कर मारली. माझ्या आईला
त्यांनी रात्री 2-2, 2:30 वाजता जाऊन उठवलेलं आहे. माझी आई माझ्यासारखीच खमकी आहे. त्यामुळे हे काय म्हणतात ते म्हणजे ती तितकीच खंबीर आहे. तिला मी सांगून ठेवलं होतं की हे कधी ना कधी तरी होणार आहे. रात्री 2 वाजता जाऊन पोलीस गाडी लावून, सायरन लावून माझ्या गल्लीमध्ये जातात. 7-8 जण एकदम गाडीतून उतरतात आणि आईला जाऊन उठवतात. आईला जाऊन फोन नंबर आणि चौकशी, त्याचा नंबर द्या, त्याचा फोन नंबर द्या, त्याचा म्हणजे अशा पद्धतीने घरातल्यांना त्रास देण्याचं काम त्यांनी केलं. माझ्या बहीण भावंडांना त्यांनी त्रास देण्याचं काम केलं. त्याच्या पुढे जाऊन माझ्या कॉलेजमध्ये, ज्या कॉलेजमध्ये मी शिकत होतो, इंजिनिअरिंग केलं मी, त्या कॉलेजमधला मी प्राऊडली सांगू शकतो वन ऑफ द हुशार मुलगा होतो आणि मी चांगला अचीव्ह केलेला आहे. मी अमेरिकेपर्यंत पोहोचलो आणि ते नवीन झालेलं कॉलेज असल्यामुळे तिथे मला सर्वजण ओळखतात. तिथे गेल्यानंतर त्यांनी माझ्याबद्दल, माझ्या चारित्र्याबद्दल म्हणजे जो काही रिपोर्ट आहे तो चुकीचा रिपोर्ट मागितला आणि तो त्यांनी दिला नाही शाळेने, आणि ते भाजपच्या लोकांकडे असणारं कॉलेज असून पण त्यांनी तो रिपोर्ट मिळवला नाही. माझ्या एम्प्लॉयरकडे त्यांनी, म्हणजे भारतातला जुना जो एम्प्लॉयर आहे, माझी जी काही जुनी वर्क हिस्ट्री काढली, आता मी लिंक्डइनवर अपडेट करणं सोडून दिलंय, हे मी कधी बोललो नाही आणि मला हे बोलायचंही नव्हतं आतापर्यंत, पण माझ्या एम्प्लॉयरकडे जाऊन त्यांनी त्रास दिला. माझा काही प्रॉपर्टी आहे त्यांच्या टेनंटला जाऊन त्यांनी त्रास दिला. म्हणजे अशा माझ्या सगळीकडे, म्हणजे माझ्या मित्रांकडे जाऊन जायचं, तू ये चौकशी कर. माझ्या बरोबर काही काम करणाऱ्या लोकांच्या पाहुण्यांना चौकशीला 2-2, 3-3 वेळेला त्यांनी बोलवायचं काम केलं आणि दिवसभर तिथे बसवण्याचं काम केलं. माझ्या आईच्या बाबतीमध्ये तसं झालं नाही, पण रात्री घरात घुसणं आणि हे सर्व काही त्यांनी करून गेलं. इव्हन माझ्या डॉक्युमेंट्स, माझ्या बँक डिटेल्स पासून त्यांनी सर्व चौकशी केली होती आणि त्यांना कुठेही काही मिळालं नाही. म्हणजे इव्हन पहिल्यांदा माझ्याकडे लक्ष जाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं की त्यांनी पहिल्यांदा असं असेल की ईडीचे अधिकारी आहेत सांगून माझ्या काही ठिकाणी पोहोचून माझ्या ज्याच्याकडून मी टॅक्स भरायचो त्या सीए कडनं डॉक्युमेंट्स काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर भरपूर जणांचं लक्ष गेलं. तर हे सर्व करून झालेलं, हे सगळे दबाव त्यांनी, म्हणजे साम दाम दंडभेद खरेदी करण्यापासून मला पदाचा लालच दाखवण्यापर्यंत त्यांनी सर्व काही केलेलं आहे त्यांनी या सर्व गोष्टीत. पण म्हणजे जितकं ते काय होतं की एकदा तुमची भीती मोडत गेली ना, ते चमकीला मूवी जर बघितलं असेल तर चमकीला सारखं माझं झालेलं आहे की मी ते एकदा ती भीती तुटत गेली वेळाने, म्हणजे असं आहे. जसं तुला वाटतं की भीती तुटत गेली, जेनझीची पण अशीच भीती तुटली का? किंवा आता ज्या पद्धतीने फेस रिकग्निशन होत आहे त्यांच्यावर पण केसेस होतात की आपण बघितलं रस्त्यावर येऊन मारलं. भाजपाची लोक आता व्हिडिओ मधनं फोटो काढून टाकतायत, ह्या मुलीला शोधा, ह्या मुलाला शोधा. त्या जेनझीला काय सांगशील? मी तुम्हाला सांगतो की 100% सोशल मीडियावर ज्या ज्या लोकांवर त्यांनी केसेस टाकलेत आतापर्यंत आणि ज्या ज्या लोकांना त्यांनी उचलून नेलेलं आहे त्या लोकांची भीती मोडली, खंबीर झालेत. मी काही लोकांच्या बाबतीत, आमच्याच भाऊ गँग मधले काही लोक आहेत ज्यांना त्यांनी अटक केली होती, तर मी इतकं सांगेन की सायबर सेलच्या ऑफिसच्या चौकशीच्या बाहेर बसून ते ट्विट लिहित होते आणि ट्विट करत होते. एक लेवलला त्यावेळेला ते अशा लेवलला ते पोचले की मला या सरकारची भीती नाही, मला या पोलिसांची भीती नाही, मला या व्यवस्थेची भीती नाही, अशा पद्धतीला त्यांनी तुम्ही आणली. म्हणजे एखाद्याची भीती तोडण्याचं तुम्ही काम करू नका, कारण ते फार वाईट असतं. कारण त्या माणसाला जर वाटायला लागलं की नाही माझी भीती तुटली आहे, तर तो काही करू शकतो. आणि जेनजीच्या बाबतीमध्येही असंच झालं. मला वाटत नाही की या देशातला तरुण इतका असा उद्रेकी आहे किंवा त्यांनी इतक्या पद्धतीने रोड घेतलेला होता, पण त्यांना ते दिसतंय की बाबा सर्व पेपर फुटतायत, सर्वीकडे आमच्या मार्केटमध्ये जॉब नाही आहेत आणि कुठे ना कुठेतरी त्यांची निराशा जी आहे ती बाहेर पडली. आणि मला वाटतं की तुम्ही जर त्यांना त्रास देण्याचा आणि घाबरवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उद्रेक प्रचंड होईल. त्याचं सरकारने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कदाचित हे एखादी, मी इथपर्यंत तुम्हाला सांगू शकतो की त्यातले काही जेनझी आहेत की ज्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये सरकारला वोट केलेले आहेत आणि ते रोडवर आलेले आहेत. कदाचित त्यांच्या त्या प्रश्नासाठी ते मागणी करत होते आणि तुम्ही जर त्यांना मारत असाल तर ते कदाचित तुमची कधीच वोटर होणार नाहीत. आणि त्यामुळे मला वाटतं की जेनजीची भीती, आणि ती जेनजीची भीती गेलेली आहे मला असं वाटेल की या आंदोलनामुळे, आणि पुढचं आंदोलन ह्याच्यापेक्षा मोठं होऊ शकेल जर तुम्ही काही विचित्र करण्याचा प्रयत्न केला तर. नुकताच भाजपा मुंबईचे अध्यक्ष असं म्हणले होते की ध्रुव राठे आणि गजाभाऊ हे भारताबाहेर बसून या गोष्टी करतात आणि त्यांना भारताविरुद्धच्या ज्या ताकद आहेत, म्हणजे भारताविरुद्धचे जे लोक आहेत ते तुम्हाला मदत करतात. तर तुम्हाला खरंच फंडिंग होतंय का सुरसकडनं, चीनकडनं? हे काय म्हणजे कोणाकडनं तुम्हाला फीडिंग होतंय? नाही, माझं दर आठवड्याला सोरोसशी कॉल होतो. मी उद्या त्यांना फोन करणार आहे की माझं उरलेलं पेमेंट द्या म्हणून.
चायनाला पण फोन करतोय मी कंटिन्युअसली. पेमेंट्स थोडे अडकलेले आहेत. त्यांच्याकडून पेमेंट्स येणे म्हणजे बाकी आहेत. तर जीपे नाहीये का हो, त्यांच्याकडे? ते नाही करत नाही मी. कारण ते किती आता यांना एक्सप्लेनेशन देण्यात काही अर्थ नाहीये. कारण तुम्ही जर म्हणत असाल की यांना एक्सप्लेनेशन द्या, कदाचित हे एवढंच बोललेलं मी कट करून पण ते फिरवतील. पण यांना काय एक्सप्लेनेशन देण्यात अर्थ नाही. कारण कुणी कधी ते अर्बन नक्षल म्हणतील, कधी ते देशद्रोही म्हणतील. काय मला एवढंच सांगायचं की साटम साहेबांना की कधी ते आर्मी भरतीला उभारलेले नसतील. मी भरपूर वेळेला आर्मी भरतीला गेलोय. माझी राष्ट्रभक्ती मला तुम्हाला दाखवायची काही गरज नाहीये, मला असं वाटतं. पण मग काय आहे की असं विश्वास का नाही बसता जेव्हा तुम्ही एखादा मुद्दा मांडता, तर त्या मुद्द्यावर बघण्यापेक्षा की तुम्हाला माहिती कोण देत आहे, तुमचे रिसोर्सेस कोण आहे, ह्याकडे लक्ष जाते. अगदी अमेरिकेत येऊन तुम्हाला मारण्याची धमकी दिली. हो, ऑब्व्हियसली. म्हणजे तेही झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला कुठेही येऊन तुम्ही मारू शकतो, कुठेही हे करू शकतो. भरपूर प्रयत्न केले गेलेत ते. तशाही पद्धतीने प्रयत्न केले. तशाही धमकी दिल्या गेल्या की तुला हार्म करू, तुझ्या फॅमिलीला हार्म करू. इवन म्हणजे माननीय देवेंद्रजींच्या जवळच्या एका व्यक्तीने टीव्हीवर येऊन धमकी द्यायचं काम केलं होतं. ट्विटरवर त्याने अकाउंटवरही धमकी देण्याचं काम केलं होतं. असे भरपूर केलेले आहेत. पण मला वाटतं की तुमचे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी या पक्षाचे विचार ज्या वेळेला संपतात, त्यावेळेला ते एखाद्याला अँटी नॅशनल, अँटी नक्सल म्हणजे नक्सलवादी, अर्बन नक्सल हे असले टर्म्स देऊन आहे ना, त्याचं काय म्हणतात ते संपवण्याचा प्रयत्न करतात. आणि यात पण ते यशस्वी होत नाहीयेत. यातही ते आता हल्ली यशस्वी होत नाहीत, म्हणजे प्रयत्न करून पण करतात. तो प्रयत्न त्यांच्याकडून चालू आहे. आणि अमित साटम यांनी ध्रुव राटीला अँटी नॅशनल म्हणणं, मला अँटी नॅशनल म्हणणं, याच्यासारखा विनोद नाहीये मोठा. पण असं कधी वाटलं का की बदल होत नाही तर आपण थांबावं, आपण कशाला करायचं, आणि काहीच होत नाहीये तर किंवा फरक पडत नाहीये नाही सिस्टीम मध्ये? नाही, कंटिन्युअसली मला एक सांगायचं आहे की याच्यावरचं एक उत्तर म्हणजे की आपण पारतंत्र्यात गेलो. पारतंत्र्यामध्ये गेल्यानंतर भरपूर स्वातंत्र्य सैनिक या देशामध्ये झालेत. आणि स्वातंत्र्य सैनिकांनी, भरपूर स्वातंत्र्य सैनिकांनी इंग्रजांशी लढताना त्यांना कधीतरी वाटलं असेल की बाबा आपण आता इंग्रज काही जाणार नाहीत, आपण थांबूया कुठेतरी. आणि असं त्यांना वाटलं असेल कधी ना कधीतरी की बाबा अरे काय, म्हणजे हे सगळं करण्यापेक्षा माझ्या परिवाराकडे लक्ष देऊया. पण जर ते त्यांनी तसं केलं असतं तर आज आपण हे स्वातंत्र्यातले दिवस बघितले नसते. तर भरपूर स्वातंत्र्य सैनिकांनी, मला नाही म्हणजे स्वातंत्र्याची सकाळ बघितलेली नाहीये. लढले ते, पण त्यांच्या नशिबी ती सकाळ आलेली नाहीये. कदाचित ही जी काही मनुवादाच्या विरोधामध्ये किंवा या लोकांच्या विरोधामधली जी लढाई आहे ती कंटिन्युअसली चालू ठेवणं फार गरजेचं आहे. आणि लोकांचा जो काही विश्वास वाढत चाललाय, मला वाटतं की हे माझं मनोबल वाढत चाललंय. माझं असं मनोबल तुटत नाही आहे सर्व गोष्टींमध्ये की बाबा हे अजून किती वर्ष लागतील. म्हणजे मी मध्ये बोलतो की अरे 29ला पण तुमचं सरकार येणार नाही, मला कोणीतरी सांगतं. ठीक आहे, मी त्यांना सांगतो मी 34 पर्यंत लढेन. जर 34ला आलं नाही तर मी 39 पर्यंत लढेन. पण मी कंटिन्युअसली जोपर्यंत आहे या मनोवादाच्या विरोधामध्ये लढण्याचं काम काही लोक करत राहतील, त्यातला मी एक नक्की यातला एक जवान असेल. पण असे पण आरोप होतात की महाविकास आघाडीकडनं तुम्हाला मदत केली जाते, महाविकास आघाडी तुम्हाला मदत करते, ह्यात किती तथ्य आहे? मी अगदी या सांगेन की तुम्ही जर माझे 2014च्या अगोदरचे ट्विट किंवा ह्याच्यामध्ये मी काय म्हणतो अँटी इस्टॅब्लिशमेंट असणारा जो आहे, तो सरकारला विचारणारा, प्रश्न विचारणारा माणूस आहे. कदाचित उद्या भविष्यामध्ये जर हे सरकार गेलं आणि जर दुसऱ्या कुठल्या विचारांचं सरकार आलं तर इतकी जबाबदारीने मी तुम्हाला सांगू शकतो की मी त्या सरकारच्या विरोधात ही प्रश्न विचारायचं काम नक्की करत राहीन. आणि माझा या गोष्टीवर तर फार जास्त विश्वास आहे की माझा खास करून भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांना सल्ला आहे की तुम्ही जगभरामध्ये असणाऱ्या, बाहेरच्या देशामध्ये असणाऱ्या पॉलिटिकल ऍक्शन कमिटीज बघा. ज्या वेळेला तुमच्या पॉलिटिकल ऍक्शन कमिटी ज्या असतात, आपण सपोर्ट करणाऱ्या लोकांना आपण जास्त प्रश्न विचारणं गरजेचं आहे. भक्तांनी, खास करून या अंधभक्तांनी आपल्या सरकारला आणि आपल्या लोकांना प्रश्न विचारणं खरं गरजेचं आहे. आणि माझा आणि महाविकास आघाडीचा मी त्यांचं जरी समर्थन केलं असेल तर मी इतकं सांगू शकतो की त्यांचा आणि माझा असा काही संबंध डायरेक्टली, म्हणजे त्यांच्या कोणत्या कुणाच्याही पक्षामध्ये आहे किंवा कुठल्याही नेत्याशी माझे संबंध आहेत असं काही नाहीये. त्या कुठेतरी एक पुरोगामी विचारांना माझं कायम समर्थन राहील. कारण मी शाहू, फुले शाहू आंबेडकर आणि गाडगे महाराज,
कर्मवीर भाऊराव पाटील यांना मानणारा मी कुठेतरी एक व्यक्ती आहे आणि त्यामुळे त्या विचारांचं समर्थन करणाऱ्या लोकांचं मी समर्थन करतो. तेच विचारतो, फ्रस्ट्रेशन येत नाही का? किंवा घराकडनं सांगितलं जात नाही का की आता बस कर, जास्त झालंय, दबाव वाढत चाललाय असा? कारण शेवटी जसं ना- जेनझी मुलं आहेत त्यांना पण घरात हम्म. कधी ना कधी दबाव, अरे बस झालं, केस झाली तर तुला नोकरी मिळणार नाही, शिक्षणावर परिणाम होईल. म्हणून हा प्रश्न विचारते की पुढच्या करिअरची भीती, या भीतीवर काय सांगा? एक गोष्ट अशी आहे की माझ्या भावंडांमध्ये आणि मी जिथून सुरुवात केली आणि मी जिथे आज पोहोचलोय, आज मी जगातले 2 मोठे सेमीकंडक्टर प्रोजेक्टला म्हणजे मला सपोर्ट करतोय. एक इंटेलचा प्रोजेक्ट फिनिक्समध्ये मी सपोर्ट करतोय आणि मी आज मायक्रॉनचा प्रोजेक्ट न्यूयॉर्कमध्ये बांधला जातोय. त्याच्यावर मी प्रोजेक्ट मॅनेजर आहे आणि मला असं वाटतं की मी माझ्या आयुष्यामध्ये करिअर वाईज छान अचीव केलेलं आहे आणि त्यामुळे काय आहे की माझ्या घरामध्ये की नाही माझ्या आईबाबांचं आणि म्हणजे माझ्या पत्नीचं किंवा माझ्या मुलांचं माझ्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन फार प्रचंड वेगळा आहे आणि माझ्या भावंडांचं पण एक प्रचंड वेगळा आहे दृष्टिकोन आहे. त्यामुळे करिअरच्या बाबतीमध्ये आता मला वाटतं की माझं पोट भरलेलं आहे. माझं उद्या जर माझा याच सर्व गोष्टींमुळे पुन्हा जर जॉब गेला किंवा माझ्या कंपनीने सांगितलं की बाबा तू सोशल मीडियावर बोलतोयस आणि या सर्व गोष्टींमुळे आमच्या कंपनीचे रेप्युटेशन किंवा ह्या सर्व गोष्टी होत आहेत आणि बंद कर, तर तेही ठीक आहे. पण व्यक्त होत राहण्याचा अधिकार मी सोडीन, त्याच्यासाठी मला नाही वाटत आहे. आणि खास करून माझ्या आईने या सर्व प्रोसेसमध्ये तिला नाही त्रास द्यायचा होता, पण तिला 2-3 वेळेला माझ्यामुळे त्रास झाला पोलिसांनी तिथे घरी जाण्याबद्दल. पण तिने मला एका शब्दाने फोन करून कधी बोललो नाही, थांबव हे." ही मला बोलली नाही, कारण तिला प्रचंड विश्वास होता की हा जे काही करतोय ते विचार करून करतोय हे तिला माहिती होतं. आणि मला वाटतं की अजून पण मी जे काही करतोय त्याबद्दल मी फार सांगेन की समाधानी आहे. अभिमानी म्हणणार नाही, पण समाधानी तरी प्रचंड आहे. मला हे बोलत राहणं, व्यक्त होत राहणं हे गरजेचं आहे प्रचंड. या जेनझी मुलांना काय सांगशील की जे आंदोलनात होते किंवा ज्यांना नोटीस जात आहेत किंवा अनेकांना तुम्हाला माहिती असेल की आता ज्या पद्धतीने त्यांचे डिटेल्स लिहून घेतले जात आहेत, टार्गेट केले जाते, त्यांना काय सांगू? त्यांना इतकंच सांगेन जे बाबासाहेबांनी सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि लढा द्या. आणि लढा देताना जर तुम्हाला एखादी गोष्ट वाटत असेल की ज्याच्यासाठी मी लढा देत आहे ती बरोबर असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही लढा, नक्की लढा. मग त्याचे परिणाम जे असतील ते काही असू देत, पण त्याच्यासाठी लढा तुम्ही. मला इतकंच सांगायचं आहे त्यांना, कारण माणसाने माणसासारखं जगण्याचा अधिकार माणसाला आहे, व्यक्त होण्याचाही अधिकार लोकशाहीमध्ये अधिकार आहे. आपण लोकशाही म्हणून प्रचंड पुढे आलेलो आहोत आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी प्रचंड शिकावं, वाचन करावं आणि संघटित व्हावं. मला पहिल्यांदा आवडलं की ते विद्यार्थी संघटित झाले, संघटित व्हा आणि लढा द्या, मला वाटतं. आणि सगळ्यात जास्त मला एक गोष्ट, मी निराशावादी नाही आहे, पण प्रचंड आशावादीही नव्हतो. पण मला पहिल्यांदा कुठेतरी जात धर्म सोडून कुठलं तर आंदोलन झालेलं हे देशामध्ये दिसलं आणि मी त्याच्यामुळे फार प्रचंड त्याच्यानंतर आशावादी झालो. तर त्यांना मला काही सांगायची गरज नाहीये. मला वाटतं तेच कदाचित आपल्याला शिकून जातील. म्हणजे त्यांनी कदाचित आता मी मिलेनियल्स आहे त्यामुळे सांगेन की त्यांनी कसं लढायचं ते आपल्याला शिकवलं. तर त्यांना सांगावं पण नको असं मला वाटतं. म्हणजे माझं स्वतःचं कन्फ्युजन आहे याच्यावर. तर हे होते गजाभाऊ, ज्यांनी अमेरिकेनं आपल्याला एक मुलाखत दिली आणि त्या माध्यमातून सांगितलंय की लढत राहिलं पाहिजे. नक्कीच कुठे ना कुठे दबाव येतो, पण लोकशाहीमध्ये आवाज उठवणं आणि आपले मुद्दे मांडत राहणं हे खूप गरजेचं आहे. गजाभाऊ, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा एकदा तुम्हाला जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम.